इस्रायल आणि इराण यांच्या युद्धामध्ये दुबईवरती हल्ला करण्यात आला होता इराणकडून। त्याच्यानंतरनं पुण्यातील काही नागरिक दुबईमध्ये अडकल्याची बातमी समोर आली। त्याच्यानंतरनं पिंपरी चिंचवडमधले काही ज्येष्ठ नागरिक दुबईमध्ये अडकल्याची बातमी समोर आली। मात्र या सगळ्यात आता आपल्यासोबत असे काही नागरिक आहेत जे दुबईतून पुन्हा आपल्या मायदेशी परत आलेले आहेत। कसा होता त्यांचा अनुभव एकंदरीत आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। दादा, तुम्ही दुबईमध्ये होतात, इराणकडून दुबईवरती हल्ला झाला होता, किती मीटरवर तुम्ही होता या सगळ्या घटनेपासून? मॅडम, आम्ही 23ला रात्री म्हणजे 12:30 आमचं फ्लाईट होतं, तर 24 तारखेला, आणि 24 तारखेला आम्ही इथनं फ्लाय केलं आणि दुबईत पोचलो 3-3:30ला। तर आमच्या रूटिंगप्रमाणे आम्ही चालू होतं, तर आम्ही हॉटेलला राहिलो होतो। 23 ते आमची 28 तारखेपर्यंत आमची ट्रिप होती। 28 तारखेला म्हणजे 12:05 म्हणजे एक मार्चला आमची ट्रिप संपणार होती, आम्ही पुण्याला फ्लाय करणार होतो। तर अशा परिस्थितीत आमचं सर्व रूटिंग व्यवस्थित चालू होतं। फक्त 28 तारखेला आम्ही काय केलं, दुबईमध्ये 2 वाजता चेक इन होतं आणि 11 ते 1मध्ये चेकआउट होतं, म्हणजे रूम्स हॉटेलला। तर आम्ही त्या पद्धतीत फरारी वर्ल्डचा आमचा तो हे होता, बुक केलेला होता। तर आम्ही तिकडे गेलेलो आणि आम्ही चेकआउट केलेलं आणि आमच्या बॅगा तिथं हॉटेलला ठेवलेल्या। त्या परिस्थितीत आम्ही फरारी वर्ल्डला गेल्यानंतर आम्ही आमच्या गेम्स काहीतरी खेळत होतो, काही करत होतो, तिथले जी काही आहे ते पाहत होतो। पण अचानक दुपारी 3-3:30 वाजता असं परिस्थिती अशी झाली की पर्यटकांचे आहेत विदेशी नागरिक, ते तिथनं बाहेर पळायला लागले, रडायला लागले। मग आम्ही पण ते चेक केलं काय परिस्थिती आहे, तर बाहेर जाऊन बघितलं तर आमच्या मोबाईलवरती अलर्ट येत होते। अलर्ट हे अरेबिक भाषेत होते आणि इंग्लिश भाषेत होते की तुम्ही एखादा सेफ ठिकाणी बिल्डिंगच्या आतमध्ये जिथं खिडक्या लावून घ्या, बाहेर बघू नका, अशा परिस्थितीत ते अलर्ट होते। आम्ही लगेच बाहेर निघालो आणि आमच्या गाडीकडे गेलो तर ते ओपन स्पेस होतं, म्हणजे ओपन स्पेस म्हणजे वरती ओपन होतं, रोड होता। तर आम्ही वर पाहिलं तर ते ड्रोननी किंवा ते एअर डिफेन्सनी त्यांचं काहीतरी म्हणजे ड्रोन पाडला होता, असे फटाके पुढं होते, पुढे मागे आवाज होत होते। तर मग अशा परिस्थितीत मग आम्ही रिटर्न लगेच दुबईकडे निघालो। दुबई अबुधाबी ते दुबई 150 किलोमीटरचं अंतर आहे मॅडम। तुम्ही हा सगळा ही जी घटना झाली ती नेमक्या कोणत्या भागात झाली बरं UAEच्या? अबुधाबीमध्ये हे येतं मॅडम, तर हे अबुधाबीमध्ये आहे। मग नंतर आम्हाला असं कळलं की बाबा अबुधाबीमध्ये अमेरिकेचं काहीतरी एक बेस आहे, त्याच्यावरती इराणनी हल्ला केला, ही अशी एक आम्हाला म्हणजे माहिती मिळाली नंतर। ज्यावेळेस हल्ले होत होते त्यावेळेस सगळ्यात पहिला विचार बरं काय मनात आला? आपण स्वतःबद्दल आला, घरच्यांबद्दल आला, की इथून कसं बाहेर पडू, काय विचार चलबिचल चालू होती? नमस्कार, माझं नाव अजय काळे, मी गुरुवारपेठ पुणे येथील रहिवासी आहे। माझ्याबरोबर माझे 9 मित्र होते दुबई टूरसाठी। ज्या दिवशी हल्ला झाला 28 फेब्रुवारीला, त्या दिवशी आम्ही फेरारी वर्ल्डमध्ये होतो आणि ज्यावेळेस पार्किंगमध्ये आलो त्यावेळेस आम्हाला हवेत धुराचे लोट दिसले। हवेत धुराचे लोट दिसल्यावरती आम्हाला काय करायचं ते सुचत नव्हतं। आम्ही ताबडतोब आम्ही आमच्या हॉटेलकडे प्रस्थान केले आणि आम्ही आमच्या दुबई येथील हॉटेलमध्ये पोहोचलो आणि तिथून पुढे आम्हाला जे मोबाईलवरती मेसेज होते ते अरेबिक भाषेतले, ते ज्यावेळेस ट्रान्सलेट करून बघितले त्यावेळेस आम्हाला कळलं की हा जो हल्ला झालेला आहे मोठा हल्ला आहे। आणि त्याच्यानंतर आम्हाला फ्लाईटचे कॅन्सलचे मेसेज आले। फ्लाईटचे मेसेज आल्यावरती थोडक्यात अंगातलं अवसानच गळून पडलं की आता पुढे करायचं काय, आपल्याला फ्लाईट्स कधी मिळणार, घरी परत कधी जाणार। एकंदरीतच खूपच भयावह परिस्थिती होती त्या दिवशी। बरं, घरच्यांना फोन करून तुम्ही सांगितलं की इथं कशी परिस्थिती आहे काय? ॲक्च्युली आम्हाला घरच्यांचे वेळोवेळी फोन येत होते, पण आम्ही फोनवरती हा विषय जास्त डिस्कस करत नव्हतो, कारण आम्ही जर त्यांना विषय सांगितले तर त्यांची परत अजून जे पॅनिक सिच्युएशन अजून क्रिएट होईल आणि ते पण अजून टेन्शनमध्ये येतील। त्यामुळे आम्ही घरच्यांबरोबर आम्ही एकदम हॅप्पी आणि आनंदी आहोत असंच आम्ही वातावरण म्हणजे वागत होतो। मॅडम, काय माहिती का, जे आता घरचे म्हणाले तुम्ही आत्ता, तर आम्ही जे 10 जणं होतो ते आम्ही आमच्या सर्व घरच्याचे कर्ते पुरुष होतो। त्यामुळं आम्ही जर त्यामध्ये पॅनिक झालो असतो किंवा आम्ही जर असं दाखवलं असतं तर आमच्या घरचे पण ऑलरेडी काही घरच्यांचे म्हणजे रडत होते, त्यांना ती ही वाटत होतं जे आपले मीडिया किंवा युद्धाचं हे परिस्थिती दाखवत होते, त्यामुळं ऑलरेडी ते पॅनिक होते, आमच्या संपर्कात होते, पण आम्ही तसं दाखवत नव्हतो। पण जर आम्ही अशी दाखवली असती तर आम्ही 10 जणांनी आमच्या कुटुंबाची खूप म्हणजे परिस्थिती वाईट झाली असती। तिथून परत मायदेशी म्हणजे कसे आलात बरं? कोणी अरेंजमेंट केली तुमच्या ग्रुपमध्ये? आता आम्ही ठरल्याप्रमाणे आम्हाला 28 तारखेला कॉलवरती शिंदे साहेबांनी पहिलं अप्रोच दाखवलं
आणि शिंदेसाहेबांनी त्या ठिकाणी त्याच वेळेस आम्हाला पहिल्यांदा सगळ्यात शब्दात विचारलं की तुम्ही बरे आहात का, तुम्हाला काय मेडिसिन लागते का, मेडिकल काय ट्रीटमेंट लागते का. आम्ही म्हटलं नाही, आमची राहायची सोय झाली होती, खायची सोय झाली होती. पण शिंदेसाहेब म्हणले की तुम्ही घाबरू नका, तुम्हाला पुण्यात आणलं जाईल. मग 28 तारखेला आमचं फ्लाईट कॅन्सल झालं. फर्स्टला पण कॅन्सल झालं, सेकंडला कॅन्सल झालं. पण थर्डला शिंदेसाहेबांनी डॉक्टर पटणकर सरांसंग जे कॉन्टॅक्ट करून, पाटील मॅडमशी जे कॉन्टॅक्ट करून आम्हाला सर्वांना जो सपोर्ट दिला, मॉरल सपोर्ट दिला, त्यातून मग आम्हाला त्यांनी पुण्यात मायदेशी इंडियात परत आणण्यात आलं. कधी आले बरोबर पुण्यात? आम्ही काल रात्री 11:30ला मुंबई येथील एअरपोर्टवरती पोहोचलो आणि मग बाय रोड तिथून पहाटे 5 वाजता पुण्यात पोहोचलेलो आहोत. फुजेरा जे एअरपोर्ट आहे दुबईपासून साधारण 150 किलोमीटर अंतरावरती आहे. फुजेरा व्हाया ओमेन व्हाया मुंबई आम्ही असा प्रवास केलेला आहे. आणि आम्हाला संजयजी घोडावत यांचं स्टार ग्रुप जो आहे त्यांची विमान सेवा उपलब्ध झाली, जी शिंदेसाहेबांनी उपलब्ध करून दिली. आणि हा आमचा जो प्रवास झालेला, आमच्याबरोबर जे काही 87-88 लोक होती, विनामूल्य प्रवास झाला आहे. कुठल्याही प्रकारचे पैसेवर त्यांनी आमच्याकडून घेतलेले नाही आहेत. जेव्हा प्लेनमध्ये बसला आणि पुण्यात तुम्ही आले तेव्हा काय वाटलं बरं सगळ्यात? आम्हाला त्या ठिकाणी पुण्यात आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा वाटलं की आता आम्ही या सिच्युएशनमधनं बाहेर आलो. कारण त्या ठिकाणी सिच्युएशन गंभीर होती आणि आमच्या डोक्यामध्ये एवढंच होतं की सिच्युएशन ही अजून चिघदळली तर मग मात्र आम्हाला खूप मोठ्या परिस्थितीला आणि गंभीर परिस्थितीवर बसायचं. पण आता एकदम हॅपी फील होतं. आम्ही एअरपोर्टवर उतरल्या आम्ही सगळ्यांनी मायभूमीला 100% मॅडम काय आहे ते दुबई सेफ आहे, तिथं काही अडचण नाही अशी नाही आहे. पण आम्हाला त्या ठिकाणी एअरलाईन्स बंद केल्यामुळं परतण्याचे द्वारच बंद झाले. एकतर लढा नाही तर मग मारा अशी अवस्था झाली होती. पण शिंदेसाहेबांनी त्यांच्या टीमनी चांगला सपोर्ट करून आम्हाला इंडियात आणलं. आम्ही खूप हॅप्पी आहे. माझ्यासहित माझं कुटुंब आणि माझ्या मित्राचं सगळ्यांचं मित्रपरिवार सर्वजण कुटुंब खूप मला मेन्शन करूशी वाटते येते. आम्ही दुबईमध्ये साधारण 7 ते 8 दिवस राहिलेलो आहोत. दुबई सिटी ही अत्यंत सेफ सिटी आहे. तिथले रूल्स वगैरे खूप छान आहे, ट्रॅफिक रूल्स पण खूप छान आहेत. खूप गोष्टी तिथनं शिकण्यासारख्या आहेत. त्यामुळे दुबईबद्दल कुठलेही गैरसमज लोकांनी पसरू नये अशी आमची इच्छा आहे. आम्ही ह्या परिस्थितीमध्ये अडकलो होतो, जी परिस्थिती वर्ल्डमध्ये क्रायसिस जे झालेली आहे त्याच्यामुळे सुरू झालेली आहे. पण दुबईमध्ये नाव ठेवण्यासारखं कुठलाही विषय नाही. लोकांनी अवश्य दुबईला व्हिजिट करावी आणि तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर कशा प्रकारे डेव्हलप केलेलं आहे, तिथले ट्रॅफिक नियम रूल्स कसे लोक फॉलो करतात ह्या गोष्टी नक्कीच बघाव्यात. अजून मला एक आठवणी सांगायचं, जसं आता आमचे मित्र बोलले की दुबई सेफच आहे. तिथलं आत्ता जे चाललेलं आहे, आत्ताही मला ऐकण्यात आलं की आता फक्त 3 दिवस पुरेल एवढंच तेल साठा उपलब्ध आहे आणि आता इथली पुढची सिच्युएशन आणखीन बिघडत जाईल. पण अशा परिस्थितीत सगळ्यांनी पेशन्स ठेवा. आम्ही त्या परिस्थितीत होतो, आम्ही पेशन्स ठेवले, आम्ही एकमेकांना धीर देत गेलो, पॅनिक झालो नाही. तर तुम्ही सर्वांना मला या माध्यमातून एकच आव्हान करायचं की सर्वांनी परिस्थिती कुठलीही असू द्यात पेशन्स ठेवा बस. नक्कीच आपण बघू शकतो की दुबईतील हे सगळे पुण्यातील हे सगळे नागरिक जे आहेत ते दुबईमध्ये अडकलेले होते. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे जे नागरिक जे आहेत ते दुबईत अडकले होते आणि ते आता सुखरूप आपल्या मायदेशी परतलेले आहेत. मात्र या सगळ्यात हे नागरिक जे आहेत जे दुबईत फिरायला गेले होते ते सांगायलाही विसरत नाही आहेत की दुबई हे सेफ सिटी आहे. ही सगळी इंटरनॅशनल जे सगळे वर्ल्ड वॉर्स होत आहेत त्याचा फक्त परिणाम होता, नाही तर दुबईकडून देखील शिकण्यासारखं भरपूर काय आहे. दुबई नक्कीच एक सेफ सिटी आहे असं सांगायलाही, अशा परिस्थितीत अडकूनही हे नागरिक असं सांगत असल्याचं पाहायला मिळतं. शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.